मी हे आधीच का नाही सांगितलं? मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित मला खूप आधी सांगायला हवी होती, पण मी मुद्दाम शांत राहिलो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. यूट्यूबवर माझा प्रवास सुरू झाला तेव्हा मला वाटायचं फक्त मेहनत केली की सगळं पटकन मिळेल. पण जसजसा वेळ गेला तसतसं वास्तव समोर येत गेलं. अनेक वेळा व्हिडिओ बनवूनही व्ह्यूज आले नाहीत. खूप मेहनत करून तयार केलेला कंटेंट कुणापर्यंतच पोहोचला नाही. तेव्हा निराशा यायची, पण मी ती कुणाला दाखवली नाही. कारण मला वाटायचं लोकांना फक्त यश दिसतं, संघर्ष नाही. आज 1,15,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, पण या आकड्यामागे किती अपयश, किती चुका आणि किती वेळा पुन्हा सुरुवात केली आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून आज मी हे सांगतोय, यूट्यूबवर सक्सेस मिळवण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. इथे रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा पुन्हा एक नवीन परीक्षा असतो. आणि सर्वात मोठी गोष्ट, जर तुमचा एखादा व्हिडिओ चालला नाही तर याचा अर्थ तुम्ही अपयशी नाही, फक्त अजून योग्य संधी आलेली नाही. मला हे समजायला खूप वेळ लागला, म्हणूनच मी आज तुम्हाला हे सांगतोय. कारण कदाचित ही एक गोष्ट तुमचा हार मानणं थांबवू शकते. जर तुम्ही यूट्यूब सुरू केला असेल तर थांबू नका. शिकत राहा, सुधारत राहा आणि सातत्य ठेवा. कारण यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळतं. आणि म्हणूनच मला हे आधीच सांगायला हवं होतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.